नमस्कार मंडळी. छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका या प्रेक्षकांच्या अत्यंत आवडत्या असतात. या मालिकांमध्ये येणारे ट्विस्ट आणि टर्न्स प्रेक्षकांना मालिकांमध्ये गुंतवून ठेवण्यासाठी पुरेसे ठरतात. मात्र कधीकधी मालिकांच्या भरकटत जाणाऱ्या कथेचा प्रेक्षकांना कंटाळा येतो, तर कधीकधी खऱ्या आयुष्यात न घडणाऱ्या अगदी असंबद्ध गोष्टी मालिकांमध्ये दाखवल्या जातात. मात्र प्रेक्षकही या चुका पटकन पकडतात. स्टार प्रवाहावरील प्रेमाची गोष्ट मालिकेतील अशीच एक चूक प्रेक्षकांनी पकडली आहे. लेखक प्रेक्षकांना वेडे समजतात का, असा प्रश्न आता नेटकरी विचारत आहे. मालिकेत सावनीने सईची कस्टडी मिळवली आहे, त्यामुळे मुक्ता सईच्या कस्टडीसाठी प्रयत्न करताना दिसते. सईची कस्टडी मिळवण्यासाठी ती कायद्याचा अभ्यास करताना दाखवण्यात आली आहे. मात्र हे दाखवत असताना ती इंडियन पिनल कोडचा अभ्यास करताना दाखवली आहे. मुळात मुलांच्या कस्टडीसाठी फॅमिली कोर्टात केस लढवली जाते, असं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे. त्यात ताई हिंदू मॅरेज ॲक्टचा अभ्यास करावा लागेल, इंडियन पिनल कोडचा नाही. मराठी सिरियल्सला वैतागलेली मंडळी या फेसबुक पेजवर यासंबंधी एक पोस्ट शेअर करण्यात आली. यात एका नेटकऱ्याने लिहिले, सईच्या कस्टडीसाठी मुक्ता मॅडम इंडियन पिनल कोडचा अभ्यास करतायत. मी कायद्याचं शिक्षण घेतलं आहे. एका नेटकऱ्याने लिहिलं, आता काही दिवसांनी ती डेंटिस्ट आणि लॉयर अशा 2-2 डिग्री घेऊन मिरवेन. आणखीन एकाने लिहिलं, मराठी सिनेमा मालिका यांचा आणि कायद्याचा काही संबंध नाही. या मालिकांचा कायद्याशी संबंध केवळ कलाकारांचे ॲग्रीमेंट करण्यापुरता असतो, बाकी काहीही नाही. दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं, अक्कलशून्य लेखक, ज्याला ज्ञान नाही ते जाणून घ्यायची इच्छाही नाही. त्याला वाटते त्याच्यासारखेच अशिक्षित प्रेक्षक आहेत. मूर्ख लेखक धूर्त आहेत. पैसे मिळवतोय, खरडतोय काहीही.